विरोधी गट जे आता आमचे उभारलेले आहेत कोण त्यांच्यात घरात सत्ता, तर सामान्य माणसानं कधी वर यायचं का नाही? 40 वर्ष झाली ह्यांच्याकडे आहे, दुसऱ्याने 5 वर्ष तरी घेऊ द्या की. ते सरकार घराण्यातले आहेत. मग मूळ ओबीसीने जायचं कुठं? मग त्यांच्या गटामध्ये मूळ ओबीसी कोण असा स्ट्रॉंग नाही का नेता की त्याला ते उमेदवार देऊ शकत नाहीत? सदाशिवराव मंडलिक यांनी वसा वारसा आपल्याला दिलेला आहे आणि त्याप्रमाणे इथं घराणेशाही हे आम्हाला म्हणून काढायचे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सिन्नर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी आलेली आहे आणि काही माझ्यासोबत ग्रामस्थ आहेत, तर त्यांच्याशी आपण थेट बातचीत करूयात. आपण बघतोय काका की आपल्याकडे सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. एकंदर काय चित्र आहे गावामध्ये? कागल तालुक्यामध्ये प्रमुख 4 गट आहेत आणि सिन्नर जिल्हा परिषदेचा जर विचार केला तर सिन्नर जिल्हा परिषदमध्ये मुश्रीफ साहेबांचा गट, समरजीदादांचा गट, संजयदादा मंडलिकांचा गट आणि संजयबाबांचा गट. आणि या मतदारसंघामध्ये जोपर्यंत संजयबाबांचा गट म्हणजे इथे सीट आहे स्वतःच्या घरातली, तोपर्यंत मुश्रीफ साहेबांना, मंडलिक साहेबांना आणि समरजीदादांच्या कोणत्याही लायक कार्यकर्त्याला इथे संधी मिळणार नाही आहे. म्हणजे प्रत्येक वेळी मलाच पाहिजे, माझ्याच घरामध्ये पाहिजे, म्हणजे ओपन सीट असेल तरी पण मलाच पाहिजे, ओबीसी असेल तरी पण मलाच पाहिजे. आता उद्या SC SC आलं तर काय करतात काय माहीत नाही. आणि मग लोकांना ह्या ज्या काय अनैसर्गिक युती आहेत ह्या पटलेल्या नाही आहेत युत्या, आणि त्यामुळं इथं शिवसेना, शेतकरी संघटना आणि लालबावटा यांचं चांगलं वातावरण आहे आणि लालबावटा हा लढणारा पक्ष आहे, त्यामुळे त्यांनासुद्धा इथं चांगली संधी मिळेल, शिवसेनेला चांगली संधी मिळेल. आणि जर शिवसेनेचे संजय मंडलिकांनी जर समजा लढायची भूमिकाच घेतली नसती तर इथं आम्हाला मताचा अधिकारच मिळाला नसता, बिनविरोध झाला असता तर लोकशाही संपली असती. सध्या वातावरण इथं शिवसेना आणि लालबावट्याला चांगलं आहे. आता काकांनी सांगितले की शिवसेना आणि लालबावट्याचं एकंदर चित्र आहे. एक युथ म्हणून काय वाटतं हे जे काही बदललेलं चित्र आहे? बदललेलं चित्र म्हणजे अपराजित जे नाव आहे ते आम्ही पुसण्याचा प्रयत्न करणार. हे करा निश्चितपणे ह्यावेळी आम्ही पुसू अपराजित हे नाव. काका मला तुम्ही सांगा की आता जी काही निवडणूक लागलेली आहे, 3 गट एका साईडला आहेत, 1 गट एका साईडला आहे, तर मग याचा परिणाम काही सिन्नर जिल्हा परिषद मतदारसंघावरती होतोय? आता सिन्नर जिल्हा परिषद मतदारसंघ हे झालं तर 3 गट एकत्र आणि 1 गट मंडलिक गट हा एकत्र झालेला आहे. पण मंडलिक गटाचा बाणा हा पहिल्यापासून असा आहे की लढवया नेतृत्व आहे. आमचे विनोदबाया मंडलिक असतील, संजयदादा मंडलिक असतील आणि स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी वसा वारसा आपल्याला दिलेला आहे आणि त्याप्रमाणे इथं घराणेशाही हे आम्हाला म्हणून काढायचे. आणि बघायला झालं तर इथं धनशक्तीवर जनशक्ती असा प्रवास चालू आहे आणि यामध्ये जनशक्ती 100% आमच्या कोमल बुवा वहिनी आहेत आणि कॉम्रेड यांचे काम पण इथं चांगलं झालेलं आहे आणि त्या सीटा आपल्या निवडून मताधिक्याने येणार. आता तुम्ही सांगितलं की जनशक्ती आणि धनशक्ती, मग ह्याच्यामध्ये लोक काय बळी पडणार असं काही चित्र वाटत नाही? असं काय वाटत नाही. हे लोक ठरवून आता ठरवलेलं आहे लोकांनी की बाबा खरोखर आजपर्यंत त्यांनी विकास दाखवलेला आहे, पण विकास हा ह्या भागामध्ये झालेलाच नाही आहे. 15 वर्षामध्ये त्यांनी काही विकास केलेला नाही, फक्त बकास झालेला आहे, सगळा विकास असं काय झालेला नाही. त्यामुळे मतदान आपल्यालाच पडणार त्या. तर गावचाच उमेदवार तुम्ही जो आहे तर तो निवडलेला आहे, त्यामुळं गावकऱ्यांची पसंती त्या उमेदवाराला सामान्य कुटुंबातल्या लोकांना मिळते. आता यांनी असं सांगितलेलं आहे, तर मग तुमचं मत काय? कुणाची हवा होताना दिसतेय? काय विकास कामाकडे हवा कोणाची किंवा काही त्यांना निकाल लागल्यानंतर समजेल. आजपर्यंत घराणेशाही म्हणजे ज्यावेळी उमेदवार मिळेल त्यावेळी प्रत्येक वेळी त्यांच्या घरात उमेदवारी देत गेले आहे. यावेळी मंडलिक साहेबांनी तळागाळातल्या एका कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन फार मोठं काम केलेलं आहे आणि जनता सर्वसामान्यांच्या पाठीशी उभी राहिली 100%. काका तुम्हाला काय वाटतंय कोण निवडून येईल? काय किती मताधिक्य मिळेल? मोडून लोकशाहीकडे जाण्यासाठी धनुष्यबाण आणि इळा हातोडा हेच निवडून येणार. असं का वाटतंय बरं? हुकुमशाही चालली आहे सगळी, गोरगरिबांना प्राधान्य नाही. मग याच्या आधी काही कामं नाहीत केलेलीच नाहीत कामं, तर मग हुकुमशाही त्यांच्यावर चालतंय सगळं. पण माझ्या ऐकण्यात असं पण आलेलं आहे की त्यांनी सुद्धा कामं केलेली आहेत, ते पण प्रतिस्पर्धी आहेत, तेवढेच तगडे. सांगायला सगळीच आहेत, केलेलं प्रत्यक्षात ग्राउंडवर कुठं काय. मग किती मताधिक्य पडेल असं वाटतंय तुमच्या पसंत केलेल्या उमेदवाराला? बहुसंख्य मतदान आमच्या धनुष्यबाण आणि इळा हातोड्यालाच पडणार. टक्केवारी का मी सांगू शकत नाही. काकांनी सांगितलेलं आहे की हुकुमशाही आतापर्यंत चालली होती, त्यामुळं गावातला जो उमेदवार आहे त्याला पसंती दिली आहे. तर मग तुम्हाला काही असं घराणेशाही वगैरे पुसून टाकायचं आहे किंवा घराणेशाही विरुद्ध हा मंडलिक गट असं काही चुरस दिसते? सगळ्यात महत्त्वाचं काय झालं सिन्नर मतदारसंघामध्ये, आजपर्यंत मी लहान असल्यापासून बघतोय उठायचं आणि त्या विरोधी गट जे आता आमचे उभारलेले आहेत कोण त्यांच्यात घरात सत्ता,
तर सामान्य माणसानं कधी वर यायचं का नाही? मुळात काय झालं आता जे शिवसेनेकडून उभारल्यात अतिशय सामान्य उमेदवार आहेत असं माझं मत आहे. आणि पलीकडच्या बाजूला जे उभारलेत उमेदवार ते सरकार घराण्यातले आहेत. मग मूळ ओबीसीने जायचं कुठं? मग त्यांच्या गटामध्ये मूळ ओबीसी कोण असा स्ट्रॉंग नाही का नेता की त्याला ते उमेदवार देऊ शकत नाहीत. मग त्यामुळं मला असं वाटतं की शिवसेनेच्या मार्फत संजय मंडलिक साहेब यांनी एका सामान्य कुटुंबातल्या महिलेला उमेदवार दिलेला आहे. कोमल बुवा नाव त्यांचं आहे. तर त्यांची जास्त इकडे चर्चा आहे आता की लोकांच्यात उठाव आहे आता सिद्नेली मतदारसंघात की सामान्य लोकांना आता निवडून द्यायचं आहे. मग इकडं आमच्यात तर भागात आता सध्या शिवसेना आणि लाल बावट्याचं वातावरण चांगलं आहे सिद्नेली मतदारसंघात. काका तुम्हाला काय वाटतंय कोण निवडून येईल? काय विकास अपेक्षित आहे तुम्हाला? आता कसं आहे माहिती आहे काय ताई, जवळजवळ 40 वर्ष झाली ह्यांच्याकडे आहे. दुसऱ्याने 5 वर्ष तरी घेऊ द्या की. ह्यांची अजून कुठवर अशी आहे नातेवाईकापर्यंत. मग तुम्ही ज्या तो उमेदवाराला पसंती दिली आहे व तो उमेदवार काम करेल असं वाटतंय? 100% करणार आणि कोणीही तिथनं नाराज होऊन मागे येणार नाही अशी चानच आहे माझी. मग विकास काय झालाय? आता विकास आमच्या हातात काय नसल्यामुळे विकास करणार काय? संजय दादा मंडलिकांचा मेंबर आमचा निवडून धनुष्यबाणी येणार. मग तुम्हाला तेच संजय दादा का आहे? का हवेत म्हणजे आमची सामान्य जनता सांभाळलेली आहे तिने. कुठं भ्रष्टाचारी नाही आणि व्यक्तिगत टाकल्यामुळं आम्ही त्या बाबतीत नाराज आहे म्हणून आम्ही आता चिडून उभा राहिलो. तिन्ही गट एक साईडला झाल्यात आणि संजय दादांचे काय वाटाघात 2 वेळा असं केले. तिसऱ्या वेळा आम्ही जागे झालो. याच्याबद्दल माझा धन्यवाद आहे. तर 3 गट एका साईडला आता तुम्ही सांगितलेलं आहेत पण 3 गटांची सुद्धा कामं तेवढीच आहेत. त्यामुळे त्यांना पण असं वाटतं की ही निवडणूक या मतदारसंघामध्ये आम्ही पण लढू शकतो, जिंकू शकतो. मान्य आहे की तुम्ही लढायचं आहे ना, लढा की. मग आम्ही आमच्यापर्यंत आम्ही बघतो काय करायचं ते. आम्ही काय केले माहिती काय ताई, आम्हाला आपला मेंबर आपल्या सामान्य जनतेचा आहे म्हणून आम्ही त्याला हिसमू शकत नाही. आता काकांनी सांगितलेलं आहे की सिद्नेली मतदारसंघामध्ये त्यांनी सामान्य कुटुंबातल्या लोकांना उमेदवारी दिली आणि ते काम करतील असं त्यांना वाटतंय. मग आता हाही काय सिद्नेरली म्हटलं की आपल्या समोर येतं की बालेकिल्ला वगैरे आता तुम्हाला कळलं असेल तर त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? मी लालबावट्याच्या वतीनं धन्यवाद करतो, नमस्कार करतो तुम्हाला. आणि मी जे लालबावट्याची कामं जी गावामध्ये केली घरोघरी भांड्यात संच असो, पोरांची पुस्तकं असतील, पोरांचं पैसे असतील, अगर हॉस्पिटल असतील, मला रात्रनं फोन आलं तर मी कोणासाठी काय हे केलेलं नाही. मी गटातटाचं कधी राजकारण केलं नाही आणि आता इथून पुढे देखील करणार नाही. माझा उमेदवार मी इथं ह्याच्यामध्ये उभा केला आहे, माझ्या मतदारसंघात उभा केला आहे. तर माझा जनतेला एक नमस्कार आहे, हात जोडून कळकळीची विनंती आहे की माझ्या उमेदवाराला, शिवसेनेच्या उमेदवाराला तिने मतदान करावं आणि पुढचा लाभ लालबावट्यातनं तिने हॉस्पिटलचा असो कसाही असो तिने हा घेत राहावा. आमच्या जे पार्टी ते राहील तर आम्हाला पुढं लढता येईल आणि आम्ही पुढं जाऊ. ज्यावेळी मेडिकल योजनामध्ये आमच्या आईवडिलांना सहभागी करून घेतलं नव्हतं त्यावेळी आम्ही चांगला मोर्चे काढले. सुरेश खाडे साहेब त्यावेळी कामगार मंत्री होते. तिथं सुरेश खाडे साहेब आमच्यासमोर आले नाही. आम्ही स्वतः रस्ता रोको आंदोलन केलं, आमच्यावर केशी पडल्या. आम्ही त्या केशीला आत्तापर्यंत आम्ही तारखा तोडवतो. आम्ही कधी मागं हटलो नाही, लालबावटावाला कधी हटणार नाही. लोकांच्यापर्यंत लाभ हे कायम पोचवत राहणार. परंतु मतदाराने आमच्याबरोबर पोचावं पाहिजे. आम्हाला एक विनंती माझी कळकळीची आहे, माझ्या गावातून इथं मतदान लालबावट्याला शिवसेनेला हे जादा झालं पाहिजे. पुढं आम्हाला काम करण्याची संधी द्यावी. आम्ही काय निवडणुका लढवाव्या म्हणून आम्ही कधी उभारलेलं नाही. बरं असे सांगितलं की गटातटाचं राजकारण मला करायचं नाही, म्हणजे आधी होत होतं का? आधी असं होत होतं, गटातट राजकारण होत होतं. आम्ही जिकडं पाठिंबा देईल तिकडं आम्ही जात होतो. आता मागच्या वेळेला आम्ही संभाजीदादांना पाठिंबा दिला आणि कटरायला आणि आम्ही 500चं लेट येतो ना आम्ही संभाजीदादांना इथनं गावातून दिलं आणि संभाजीदादा आम्हाला बघलून तिकडे गेले. त्याच्यामुळं आम्ही जरा हे झालो, नाराज झालो. तिने म्हणजे पैशासाठी करतात का कशासाठी करतात हे आम्हाला वरची लेवल काय कळत नाही. आणि आम्ही संघटनेचे माणसं माध्यमातून ह्यांच्यासाठी आम्ही रात्रंदिवस म्हणजे मेडिकल योजना असली तर लोकांचा फोन आला तर मी तिथं जायचं, पोचायचं. बाबा यासने हॉस्पिटलला जावा, त्या हॉस्पिटलला जावा, हे बाबा शिष्यवृत्ती आल्या माझ्या ऑफिसला जावा, कामं करा. तुम्हाला काय पैशाची अडचण आली तर आम्ही त्याला जबाबदार आहे म्हणून आम्ही प्रत्येकाला सांगत राहतो. आणि प्रत्येकाला आम्ही लालबावट्याच्या वतीनं विनंती करतोय आणि आत्तापर्यंत असा लाभ इथून पुढे देखील मी आणणार आहे माझ्या गावामध्ये.
या काकांनी सांगितलेलं आहे लालबावट्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत ज्या काही सेवा मला असेल तर त्या त्याबद्दल काही बोलायचं नाही. शिवाजी मगदूम माझ्यासाठी कोल्हापूरला आलाय. ॲडमिट होतो. 1,00,000 रुपये वाचवले माझं गरीबाचं. शिवाजी काका इंगळे यांनी घरकुल मंजूर करून दिलं. त्यांच्या त्या विरोध पक्षाकडे मुश्रीफ साहेबाकडे 4-5 वर्षे मी फिरलो. घरकुल मंजूर केलं नाही. शिवाजी काकांनी घरकुल मंजूर केलं. तसंच या लोकांनी सगळ्यांनी यासनी पाठिंबा द्यावा एवढीच विनंती माझी. तुम्ही एवढे भावनिक झालाय म्हणजे तुम्हाला मदतीचा हात पुढे केला म्हणून असं वाटतंय का हे चित्र? नाही तसं नाही. माणूस बघून मी हे केलं. माणसंही चांगले आहेत दोन्ही बी, शिवाजी काका आणि मगदूम साहेब. माणसाला गरिबाला पाठिंबा देणारे आहेत, जनतेला बघणारे आहेत. तर काकांनी आता भावनिक होऊन एक प्रसंग सांगितलेला आहे, त्यामुळे सगळ्या काही ज्या त्यांच्या गरजा होत्या किंवा सेवा होत्या त्या त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. पण शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते, गावामध्ये तगडे प्रतिस्पर्धी सुद्धा आहेत आणि तुमचं वय बघता अनुभव किंवा मागची परिस्थिती पण तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे एकंदर राजकीय स्थिती काय आहे, वातावरण कुणाचं आहे गावात? गावात आम्ही 30 वर्ष झाली शिवाजी काका यांच्या पाठीशी आहे. आम्ही मंडली गटाच्या शिवाजी काकांच्या पाठीमागं आहे. आम्ही कोणी आला तर त्याने आम्ही सहकारी काही केलेलं नाही. आम्ही मंडली गटाला करणार. पण हा सिन्नरली मतदारसंघ खूप मोठा आहे आणि हा विरोधकांचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे त्यांना पण अपेक्षा आहेत ना या होय होय. नाही आम्ही हे बाणी ह्याला मतदान आम्ही किंवा दुसऱ्याला आमच्या माहितीला सांगणार किंवा करणार. तुमच्या मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे? सध्या शिवसेना व लालबावटीची हवा आहे. कारण गेली अनेक वर्ष सत्तारूढ घराण्यातच कायम शिडी दिली जाते. पण मंडलिक साहेबांनी ह्यावेळी सर्वसामान्य जनतेतली लोक शोधून काढली चांगली आणि त्यांना शीट दिलेली आहे. त्यामुळं सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवण्यासाठी मंडलिक साहेबांची इथं जरा हवा जास्त आहे. सिन्नरली मतदारसंघामधलं तुमचं गाव कोणतं? आमचं गाव केनवडे आहे. आमचं पंचायत समितीला साखे मतदारसंघ येतोय व जिल्हा परिषदला सिन्नरली. आता सिन्नरलीत गोवा मॅडम आहेत, तसेच साखे पंचायत समितीला साख्याचे बासनकर साहेब आहेत. तर दोघांचंही काम किंवा ज्या भेटीगाठी आहेत त्या चांगल्या आहेत व त्या दोघांच्याही शिटा बसतील. आता गावचा विकास म्हटलं तर शिवसेनेच्या मार्फत बराच विकास केलेला आहे आणि सत्तारूढ आता जी महायुती आहेत, लोक महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांनी फक्त आपल्या फायद्याची कामं केलेली आहेत. अशी जनतेची सर्वसामान्य लोकांची काही कामं केलेली नाहीत असं दिसून येते. तर आपण बघतो की सिन्नरली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ना एकंदर मंडलिक गटाची हवा होताना दिसते. कितीही विरोधकांचा बालेकिल्ला असला तरी सर्वसामान्य लोकांची मनं काही बालेकिल्ला जिंकू शकत नाही, हेच चित्र इथं दिसतंय.